अभिंची तब्येत पण आता बरीच सुधारली आहे। डॉक्टर आजच येऊन गेले। काय म्हणाले डॉक्टर? हेच की अभि काहीच दिवसात आता पुन्हा पूर्वीसारखे फिरायलाही लागतील। त्यांचं हे बोलणं ऐकून घरातल्यांना पण खूप बरं वाटलं। आणि तुला? असं का विचारतीयस तू? मला बरं वाटणारच ना। खरं तर मी इथनं निघण्याच्या तयारीत होते, पण डॉक्टर म्हणाले की अजून काही दिवस थांबायला हवं। ठीक आहे, अजून काही दिवसांचाच तर प्रश्न आहे। एकदा का अभि पूर्ण बरे झाले ना की मी त्यांच्या जबाबदारीतनं पूर्णपणे मोकळी होईल। तू पूर्णपणे मोकळी होशील असं खरंच तुला वाटतंय? मीनाक्षी, मी काय म्हणते हे तुला कळत नाहीये की कळून घ्यायचं नाहीये? नाही ना अगं, प्लीज मला बोलू दे। हे जे काही घडतंय ना त्याचा एकदा शांतपणे विचार कर। का तू या घरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतेस तरी पुन्हा पुन्हा इथे परत येतेस? का अभिला टाळायचं बघतेस तरी आता त्याचीच सेवा करतेस? कारण कारण हे जे काही घडतंय ना ते विधिलिखित आहे। आता ही माणसं, हे घर आणि विशेष करून अभि, हे सगळं तुझे आहे। आता त्याचं घर, हीच तुझी नाती आहेत आणि हेच तुझं विश्व। नैना प्लीज प्लीज नको तो विषय। का का नको काढू? या आधी सुद्धा तू या सगळ्यांपासून दूर जाण्याचा किती प्रयत्न केला होता। अगदी मी नको नको म्हणत असताना सुद्धा तू नाही ऐकलंयस माझं। पण काय झालं? आज शेवटी तू इथेच आहेस ना, याच घरात। मीनाक्षी, एकदा बघ माझ्याकडे। तुझ्या मनात अभिबद्दल काहीच नाहीये? तू एकदा म्हण असं आणि मग मी पुन्हा कधीच असा विषय काढणार नाही। बघ, मला ना हे सगळं खूप विचित्र वाटतंय। मी ज्या गोष्टी टाळतीये तेच सतत घडतंय। मला आता एवढंच कळतंय की हे जे काही चाललंय ते बरोबर नाहीये। पण तू असा विचार का करतेस? एकदा एकदा पॉझिटिव्हली विचार करून बघ ना, मग तुझ्याही लक्षात येईल मी काय म्हणतेय ते। ते आता शक्य नाहीये। का शक्य नाहीये? ते मला माहित नाही, पण मला माहितीये। कारण कारण तू अजूनही तुझ्या भूतकाळाला घट्ट कवटाळून बसलीयस। तू एकदा तुझ्या भूतकाळाकडे पाठ फिरवून बघ। भविष्य अगदी तुझ्या हाकेच्या अंतरावर आहे। ते तुला साथ घालतंय। नाही ना अगं, नको ना तो विषय। मी तुला नाही म्हणत असताना तू सतत का तोच विषय काढतीयेस? कारण तू मला तो विषय काढायला भाग पाडतेस। पूर्वी अभिचा विषय निघाला की तू ठामपणे म्हणायची की माझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच नाहीये। पण आता आता तू काहीतरी वेगळं बोलतेस आणि तुझे डोळे काहीतरी वेगळं सांगतायत। मीनाक्षी, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये। एकदा विचार कर। अगं, अभिसारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही आणि हे असं घर तर तुला मिळणारच नाही। आणि आणि तरीही तू हे सगळं सोडून गेलीस ना, तरी तुला माणसांना कधीच विसरू शकणार नाहीस ग। ह्यांच्या आठवणी तुला त्रास देतच राहतील। मी औषधं घ्यायला बाहेर आले होते। मला घरी वेळेवर पोचायला हवं। मी येते हा। मला माफ कर मीनाक्षी। मी तुला जे काही करायला सांगते ना त्यामुळे तुझं भलं होण्याऐवजी नुकसानच होणार आहे। पण माझा नाईलाज आहे ग। तुझं नुकसान होण्याला जरी मी कारणीभूत ठरणार असले ना तरी माझे हात बांधले गेलेत। मीनाक्षी, मीनाक्षी, सोहा, काय रे, काही हवंय का? सोहा कॉलेजला गेलीये। मीनाक्षी, ती पण नाहीये घरात। तुला काही हवंय का? मला सांग ना, मी आहे ना। कुठे गेल्यात त्या? अच्छा, म्हणजे तुझं काम असं काहीच नाही। फक्त मीनाक्षी समोर दिसत नाहीये म्हणून तू अस्वस्थ झालाय। नाहीतर काही काम असेल तर फक्त मीनाक्षीकडेच आहे, बरोबर ना?
तू असं का करतोय अभि? ते तुला चांगलं माहिती आहे आई. तू जरा जास्तच हट्टीपणा करतोय असं नाही तुला वाटत? माझ्या मनात काय आहे ते तू एकदा समजून घे ना आई. तू जर समजून घेतलंस ना तर माझ्यावरी हट्टीपणा करायची वेळच येणार नाही. अरे तुला समजूनच तर घेत आली आहे. अगदी तुझ्या लहानपणापासून समजूनच घेत आली आहे. तुझे सगळे हट्टही पुरवत आले. पण त्यावेळेस तुझा कुठलाही हट्ट मला कधी वावगा वाटला नाही. पण आताची गोष्ट निराळी आहे. आता मी प्रेम करतोय आई आणि त्या प्रेमासाठी हट्ट करतोय. आत्याई, माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. त्या मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत. मी लग्न करावं अशी तुझी इच्छा आहे ना, मग मला मीनाक्षी बरोबरच लग्न करायचं. कदाचित असंही होईल की त्या माझ्या आयुष्यात येणारही नाही. त्यांना इथून निघून जायचं आहे ना तर ते निघून जाते. पण तरी सुद्धा माझ्यासाठी माझ्या मनात काय नाही त्याच राहतात. आयुष्य ते प्लीज प्लीज मला समजून घे ना. मी त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार. आणि तशीच जर वेळ आली ना तर मी कधीच सुखी होणार नाही. तुला मला सुखी झालेलं पाहायचंय. अभि, अरे हे बघ आली मीनाक्षी. अभि मगाचपासून तुझीच वाट बघतोय. आणलीस औषधं? हो, बघून घेता का? अगं औषधं बघून मी काय करणार? तसंही तुला जरा जास्तच कळतं ना. नाही म्हणजे औषधाच्या बाबतीत म्हणते. कुठे गेला होता तुम्ही? जाताना निदान सांगून तरी जायचं ना. नाही म्हणजे तुमच्या इथे असण्याची तुम्हीच सवय लावली आहे मला. तुम्ही दिसला नाहीत किंवा हाक मारून नाही आला नाहीत तर भीती वाटते. मी मेडिकलमध्ये गेले होते औषध आणायला. मी प्रेम करतोय आत्याई आणि त्या प्रेमासाठी हट्ट करतोय. आत्याई, माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. त्या मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत. मी लग्न करावं अशी तुझी इच्छा आहे ना, मग मला मीनाक्षी बरोबरच लग्न करायचं. कदाचित असंही होईल की त्या माझ्या आयुष्यात येणारही नाही. त्यांना इथून निघून जायचं आहे ना तर ते निघून जाते. पण तरी सुद्धा माझ्यासाठी माझ्या मनात काय नाही त्याच राहतात. आयुष्य त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार. आणि तशीच जर वेळ आली ना तर मी कधीच सुखी होणार नाही. तुला मला सुखी झालेलं पाहायचंय. म्हणते एक तर काल दांडी मारलीस आणि त्यात उशिरा बी आलीस आज. हं? आता आज जाताना आत्या बाईनं बघितलं नाही म्हणजे मिळवलं. त्यांची नजर चुकूनच आतमध्ये गेलं पाहिजे, नाही तर तुझं काय खरं नाही भगवंते.
दारातून आत जाण्याआधी आतमध्ये कोण कोण आहे पहिले ते बघून. आता मेले, ठार कर्मानं मेले. आता काय करू? आता जीवावर उदार होऊन खरंच आत जाऊ, काटपण दांडीवर. कायच कळना झालंय. करू ताई काय नाही. वा वा वा, आज तर देवच पावला म्हणायचा. आत्याबाई खाली यायच्यात माझी समधी कामं संपायला पाहिजे. एकदा का समधी कामं आटपली तर आत्याबाई विचारणारच नाहीत का काल का नव्हती आली, आणि मला बी काय कारण आठवायला लागणार नाही. वनिता, अहो आत्याबाई काय झालं ना काल, मी आहे ना घरातून बाहेर पडले हिथच यायला. अहो पण रस्त्यात आले आणि मग माझ्या लक्षात आलं समधी. खबरदार एक शब्द पुढे बोलशील तर. काय ग, काल कुठे गेली होतीस तू? तेच सांगायलाय ना. अहो मी घराच्या बाहेर पडले आणि हिथच येणार होते कामाला, पण रस्त्यात आले आणि मग माझ्या लक्षात आलं त्या माझ्या घराचं एक काम बाकीच आहे. मग मी परत घरी गेले आणि छान, म्हणजे स्वतःच्या घरची कामं आठवतात ग बरी तुला. पण मग इथल्या कामांचं काय? इथली कामं कुणी करायची? नाही, चूक तुझी नाही, चूक आमचीच आहे. तुमच्या सारख्यांना थोडी जरी सवलत दिली ना तर तुम्ही अगदी डोक्यावर चढून बसता आमच्या. आणि तू तर काय गृहीतच धरतेस ना आम्हाला. आत्याबाई, आओ, गृहीतच धरतेस तू. आत्याबाई तू काय आजकाल सगळेच गृहीत धरायला लागले. पण वनिता, शेवटचं सांगते, नीट लक्षात ठेवायचं. इथं येऊन जर काम करायचं असेल ना तर आपण इथे कामाला येतो हे लक्षात ठेवायचं. मालक म्हणून यायचं नाही इथे. आणि समोरचा कुणी कितीही चांगला वागला तरी आपण आपली लायकी आणि पायरी सांभाळून राहायची. लक्षात येतं ना मी काय म्हणतेय ते? जर विसरलीस ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही, सांगू शकतो. अगं तुम्हाला जरा सहानुभूती काय दाखवली? तुम्ही ते शेफारूनच जाता. हे परांजपेंचं घर आहे, समजलं ना? धर्मशाळा नाहीये. कोणी कधी या आणि कधी जा. तुम्हाला जर वाटत असेल की इथे येऊन आपण कसंही वागू शकतो तर लक्षात ठेवायचं, गाठ माझ्याशी. या घराचे काही नियम आहेत, काही शिस्त आहे घराला. ती शिस्त मोडलेली आणि नियम मोडलेले मला चालणार नाहीत. तसं जर वागायचा प्रयत्न केला ना तर हाताला धरून घराबाहेर काढीन, समजलं ना? चुप, एकदम चुप. तुला जर आमच्या कामाची गरज वाटत नसेल ना तर आम्हालाही तुझ्या कामाची गरज नाहीये. जमत नसेल ना तर येऊ नकोस आता. वंस, काय झालंय? अगं ही वनिता ग, काल न सांगता दांडी मारली ही. आजकाल ना दांडी मारायचं प्रमाण इथं वाढतच चाललंय. जरा म्हणून शिस्त राहिलेली नाही. वंस, अहो काल ती येणार नव्हती, तिने सांगितलं होतं. हो ना? हे बघ, तू कुणाला काय सांगितलं होतंस ना याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण आता मी तुला शेवटचं सांग,
तुला जर झेपत असेल तर काम कर, त्याचं चालू पण. आता तुम्हीच सांगा का काय करायचं ते. खरंच काम सोडून जायचंय का काम करायचंय? हे बघ, तू आता बोलत बसू नकोस, आज जा आणि कामावर राहिला. पण त्या आत्याबाई, त्यांना काय समजवायचं मी बघेन ना, तुझा. शिवानी तर आपण ना बिंडोकच आहे. आता दांडी मारले तर आत्याची नजर चुकवून आत यायचं एवढी साधी गोष्ट कळत नाही हिला. तू आता बडबड करत बसू नकोस. चल मला मदत कर. सर परमेश्वरा, या घरामध्ये तू आजचा हा दिवस मला दाखवशील असं अजिबात वाटतं नव्हतं. अरे माझा कधी संसार झाला, मला मुलं बाळ झाली नाही, म्हणून या संसाराला, या मुलाबाळांनाच मी माझं मानलं, त्यांना जीव लावला, मायेने वाढवलं. जे जे काही करता येईल ना ते सगळं त्यांच्यासाठी केलं. अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं. पण काय झालं पुढे तू बघतोयस ना, ते हे जे काही सगळं करतायत ना, हे सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे करतायत. म्हणजे जे मला आवडत नाहीये, जे मला सहन होत नाहीये ना, ते सगळं ते करतायत. जाऊ दे, तुला तरी काय सगळं सांगत बसलीये मी. तुला जर माझ्या मनाप्रमाणे काही करायचं असतं ना, तर तू हा आजचा दिवसच मला दाखवला नसतास. तुला सांगून तरी काय उपयोग आहे? आई ग, आई ग. काही नकोय तुझा हात. आई ग. सावकाश. पण ना मला खरंच अभिननी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं मी ऐकलंय. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण त्यांनी जे काही सांगितलं ते त्यांचं मत होतं, माझं नाही. अभिनची सेवा करण्याची संधी मला देऊन तुम्ही तुमचा शब्द पाळलाय. म्हणूनच आज मी तुम्हाला एक शब्द देते. ज्या क्षणी अभि पूर्ण बरे होतील त्या क्षणी मी या घरातून बाहेर निघून गेलेली असेल, इथून कायमची निघून गेलेली असेल. त्यांच्या मनात जे काही आहे त्यातलं काही एक होणार नाही आणि मीही माझा शब्द कधी फिरवणार नाही. आई झालंय ना सगळं, दे ना मला आता डबा लवकर, मला लेट होतोय. सोहा, मी अभिसाठी सूप करते, बघतेस ना तू.
पुढच्या वेळेपासून ना मी माझंच करणार आहे आता सगळं. तुझं ना नेहमीच झालंय हे सोहा. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत जागायचं आणि मग सकाळी येऊन अशी घाई करायची. आता रात्री वाजल्याच लक्षात राहतं माझ्या, मी तरी काय करू? तू काही नको करूस. तू फक्त माझ्या घाईच्या वेळेला येऊन मला त्रास देऊ नकोस. मी काही मदत करू का? नाही नको. पण तू आता आलीच आहेस ना, तर एक काम कर. हे सूप तयार आहे, अभिला देऊ दे. काय ग, काय झालंय? काही नाही. चेहरा का उतरलाय तुझा? हो ना, नर्वस वाटतेस जरा. काही झालंय का? कोणी काही बोललंय का तुला? नाही हो, तुम्हाला वाटतं तसं खरंच काही नाहीये. तसं काही नसेल तर बरंच आहे. बाकी पेशंट काय म्हणतोय तुझा? हे म्हणजे आम्हाला तरी तो बरा होताना दिसतोय, पण नर्स म्हणून तुला काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे? त्यांची तब्येत सुधारतीये आता आणि काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. करेक्ट. म्हणजे तू त्याची एवढी छान काळजी घेतेस ना, त्यामुळे त्याच्याकडे बरं होण्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाहीये. आणि हो, मला आत्ता आठवलं म्हणून सांगते. अभि जेव्हा लहान होता ना, तेव्हा त्याच्या बाबतीत काहीही चांगलं घडलं की वंश त्याला देवळात नेऊन आणायचे. आता तो या आजारातून उठतोय, आपण पण त्याला देवळात नेऊन आणूया. अगं पण त्याला देवळापर्यंत एवढं चालणं झेपणार आहे का? झेपेल की. आणि मीनाक्षी आहेच की बरोबर. मीनाक्षी, अगं तू पण आमच्या बरोबर देवळात यायचंयस. मी तसं वंसांना सांगणार आहे. मला नाही वाटत मला शक्य होईल. का नाही? म्हणजे तू नाही येणार तर दादाची काळजी कोण घेणार आहे? नाही म्हणजे तोपर्यंत माझं काम झालेलं असेल आणि मी इथून निघून गेलेली असेल.